आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांच्यासमोर ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी झाली। आजच्या सुनावणीला संशयित डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे यांना न्यायालयात हजर ठेवण्यात आलं होतं। मागील सुनावणीवेळी सरकारी पक्षाच्या वतीनं घटनास्थळावरील साक्षीदार सचिन चंपालाल ओसवाल यांची साक्ष नोंदवण्यात आली होती। आज बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ओसवाल यांची उलट तपासणी घेतली। आज सचिन चंपालाल ओसवाल म्हणजे साक्षीदार आहे, त्याचा मागच्या तारखेला सरतपास पूर्ण झालेला होता। आज त्याचा उलट तपासासाठी ही तारीख नेमलेली होती। ज्या दिवशी घटना घडली ती सचिन ओसवालांच्या दारातच ते फायरिंग झालेलं होतं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते बाल्कनीमध्ये असताना त्यांना 4-5 फटाक्याचा आवाज आला म्हणजे खाली आले। त्यांच्या वडिलांनी तात्काळ ॲम्ब्युलन्सला फोन करायला सांगितला। त्याप्रमाणे त्यांचे वडील आणि त्यांचे शेजारी जाऊन ताबडतोब त्या खाली जाऊन बघितले, ते पडलेले होते। पानसरे दोघे म्हणजे गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी जखमी अवस्थेत पडलेले होत्या। लगेच जाऊन त्यांच्या सुनेला आणि त्यांच्या मुलांना सांगितलं, सगळे तिथं आले आणि गाडीत घालून तात्काळ त्यांना हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट केलं। आणि त्यावेळेला तिथं ते फिर्यादी आहे, कदम म्हणून आहेत ते पानसरेंचे म्हणजे मेघात पानसरेंचे भाऊ ज्यांनी फिर्याद दिली त्यांनी मिळून त्यांना सगळं हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं। त्या दृष्टीने त्यांची आज साक्ष, महत्त्वाची साक्ष, घटना घडल्याची ठिकाण ज्यांच्या दारात घडली त्यांचीच साक्ष पूर्ण झालेली होती। त्यांचा आज उलट तपास आरोपीच्या वकिलांनी घेतला। आज काही आरोपींनी आपली वकीलपत्र कमी करण्यासाठी, रुईकर वकील जे आहेत त्याने आपलं वकीलपत्र, आरोपीची वकीलपत्र कमी करण्यासाठी त्याने अर्ज दिला आणि 20 तारखेपर्यंत त्यांना दुसरा कोण त्यांच्यातर्फे वकील नेमायचा आहे त्या वकिलांनी येऊन त्यांचा राहिलेला उलट तपास पूर्ण घ्यायचा आहे। बाकी आरोपींच्या तर्फे त्यांचे इतर वकिलांनी आज उलट तपास घेतलेला आहे। ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ओसवाल यांनी साक्षीवेळी दिलेली माहिती आणि आज उलट तपासणी दरम्यान दिलेली माहिती यामध्ये विसंगती असल्याचं सांगितलं। जिथे गोळीबार झाला असं त्यांचं म्हणणं आहे, तर तिथला समोरच्या घरातला एक साक्षीदार आलेला आणि त्याचं म्हणणं असं होतं की तो तिथे पोचला आणि मग त्याच्या घरातले पानसरे कुटुंबियांना बोलवून घेऊन आले। अर्थात याच्यामध्ये बऱ्याच अशा मजेशीर विसंगती आज कोर्टासमोर आलेल्या आहेत की ज्या खरं आज आपल्यासमोर सांगणं खटल्याच्या दृष्टीने बरोबर नाही। गेल्या 8-9 महिन्यापूर्वी जवळजवळ वर्ष झालं होत आलं असावं, आम्ही एक अर्ज केलेला आहे या कोर्टात की ज्या साक्षीदारांना किंवा जे काही मटेरियल SITने तेव्हाच्या जप्त केलेलं होतं पण कोर्टासमोर आणलेलं नाही की किंवा जे कोर्टासमोर आणू इच्छित नाही पोलीस, तर त्याची यादी द्यावी, कारण सर्वोच्च न्यायालयाचा तसा एक निवाडा आहे। तर खरं आज निकाल, त्या अर्जावरचा निकाल अपेक्षित होता, पण कदाचित या पुढच्या 8-10 दिवसात कधीतरी तो निकाल होईल। तो जसा होईल तसं परत तुमच्यासमोर मी तो मांडतो। या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जूनला होणार आहे। त्या दिवशी उर्वरित साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात येणार आहे। आजच्या सुनावणीवेळी ॲडव्होकेट समीर पटवर्धन, ॲडव्होकेट प्रीती पाटील हे उपस्थित होते।